तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जय मौली ज्ञानेश्वर महाराज की. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय गिरी महाराज की. जय श्रीपाद रामदास महाराज, आज की जय पांडुरंग दादा महाराज, की जय श्री स्वामी समर्थ महाराज. की जय. धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. करावे शीतळ बहु झाली हळहळ, तुका म्हणे डोई काही ठेवी नाही पाही. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. कैलासराना शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटे झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धाव घाली आई आता पाहते सकाळी, जगद्गुरु तुकोबार आहे, पांडुरंगाला आई म्हणतात. जनाबाई पांडुरंगाला आई म्हणती, ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. म्हणजे पांडुरंग हा आपली आई आहे. मग पांडुरंगाला हाका मारायचं तर मग आई म्हणून हाका मारायचं. पण मारायचं कशा करता? पांडुरंगाकडे काय मागायचं नेमकं? संसाराच्या तापे तापलो मी देवा. ताप शांत करायचा आहे ना. आता ताप नेमकं कोणता आहे? आता आपल्याला जो ताप आला का आपण दवाखान्यात जातोय ना, याचा अर्थ तो ताप नाही मग. शरीराचा ताप नाही हा. हे जे त्रिविध ताप आहे ना, त्रिविध तापामुळे जीवाला दुःख होत आहे. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक, अनादिदैविक. आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्याला आजार होतात, ते ताप अमुक तमुक येते नाही का, झटके झटके काय असं नसेल ते आध्यात्मिक ताप म्हणतात त्याला. काही रोग होणं, काय होणं असे. आधी भौतिक दुसऱ्यापासून होणारा त्रास, बाकीच्या प्राण्यापासून होणारा त्रास. आधी भौतिक वाघापासून होणारा त्रास, सर्प, विंचू, माणसापासून, याला आधी भौतिक ताप म्हणतात. आणि आधी दैविक ताप हे बाकीचे हे जे देव आहे ना, त्यांच्याकडून होणारा ताप. ते बी ताप देतातच ना. त्यांचे नवसपुरे नाही केले ताप देते ती. नाही का. देव म्हणले अरे कायला ते इंद्राचा याग करत्या, चला गोवर्धन पर्वताची पूजा करू म्हणले. तापले नाही की ते देव.
आता आपले ना. उकळीचा ठावरून निधी म्हणले. समर्थक नाही का लाद नाही केली. हे सुद्धा ताप देतात. कोणत्या माध्यमातून देतात? एक आपण उदाहरण म्हणून पाहिलं. मग जीवाच्या पाठीमागे दुःख, त्रिविध तापाचं दुःख आहे. आपण जे ताप म्हणतो हा थंडी ताप, हा शरीराचा ताप आहे नाही का? तो दवाखान्याच्या गोळ्या होऊन कमी होईल, पण हे ताप नाही कमी व्हायचे. नाही ना. मग मला शांत व्हायचंय म्हणजे शांत, म्हणून देवाला हाक मारतात. धाव घाली आई आता पाहतेस. जोपर्यंत देवाचं भेट होत नाही तोपर्यंत हे ताप शांत होत नाही. आता मला धीर नाही धरवत म्हणले. धीर नाही धरवत कधी कधी. उचल टाक होती कधी कधी अशी नाही का? आणीबाणीचा जर प्रसंग असला कसं होतंय मग? उचल टाक उचल टाक उचल टाक प्रसंग असावा असा. तसं मला भगवंताच्या भेटीची तळमळ लागली. पांडुरंग भेटण्याकरता उतावळी झाली ती. इकडं आपण कसं उतावीळ होतो संसारातल्या वस्तू भेटण्याकरता. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धाव घाली आई आता पाहतेस काही. आता आपण हा कधी कधी देवीच्या कार्यक्रमाला घेतो आई म्हणल्यामुळं चालतो तो. आता तो वेगळा नाहीच आहे ना. तो वेगळा नाहीच आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. तोच देवी रूपानं नटतोय. त्याच्यामुळं तिकडं चालतो तो आपण, काय अडचण नाही. पण जगद्गुरु तुकोबारायला मागे पांडुरंगाला हाक मारता ते. आता मला धीर नाही धरवत म्हणले. अंतःकरणात वियोग सहन होईना ना. वियोग झालाय. मला अतिशय ताप होत आहे, तो शांत करावे शीतळ. तसं बाकीच्या गोष्टींना शीतळ तेवढ्या पुरत होत आहे ना. ते रामेश्वर शास्त्रीला शाप दिला होता. ते चांगलं साधं फुटायचं भाजायचं, त्याच्यावरून मग ते जारी धरायचे, पण वल्ले कपडेच टाकायचे. पण ते कुठे शांत होते नाही का? तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शीतळ करा. अंतःकरणामध्ये व्याकुळता झाली ना ते तापामुळं. तिने स्वतःच म्हणलंय ना, तापलं म्हणले मी. संसाराचा जीव कोय ना ती तसंच ताप येते प्रत्येकाला. ज्यावेळेस भगवंताचं दर्शन होईल ना, का म्हणे त्यांची पाहिलिया पाय, मग सर्व दुःख जाय माझी म्हणते. मग शांत होतो जीव. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपले डोके तुमच्या पायावर कधी ठेवीन असं मला झालंय. एकदा देवाचं दर्शन झालं तर काम झालं. देवाच्या दर्शनाकरता जगद्गुरु तुकोबारायांची तळमळी धाव घाली आता पाहतेस काही. बाकीचं सगळं देऊन पाहिलं त्यानं शांत होत नाही ती. न लावा चंदन. चंदन काय करतोय? शरीराला शांत करीन ना. पण ताप झालाय मनाला. न लावा चंदन न घाला अंजन वारा, त्या विनशी नशे दारू घे माई.
नंद नंदनो घडी घडिया तया विनन वाचती प्राण ओ माये बाप रखमादेवर विठ्ठलो गोविंदो अमृत पान गे माये आ माझ्या जीवीचे तुम्ही कावने माझ्या जीवीचे तुम्ही कावने माझा बळीया तो पंढरीचा राणा हो माये माझ्या जीवीचे तुम्ही जोपर्यंत पांडुरंग भेटत नाही तोपर्यंत हे बाकीचे काही करा काही होत नाही म्हणले. अंतकरणाला ताप झाला आणि वर द्यायला हे सगळं करून काय होईल. महाराजांचा अभंग आहे ना, मनाच्या तळमळे चंदन ही अंग पोळे. चंदनाचं काय चालत नाही. तापली चंदन निववितो कुडी. त्रिगुण तो काढी संत संग. जे हा जो चंदन आहे हा तापली चंदन निववितो कुढी त्रिगुण तो काढी संत संग. धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी. करावी शीतळ बहु झाली आळा का म्हणे डोई काही ठेवी नाही पाही. तुम्हा ठावा होता देवा माझे अंतरीचा हेवा होती काशाने सुटका तरी हे वैकुंठ नायका. नसते सांभाळले जरी तुम्ही आश्वासिले तुका म्हणे कृपाळवा बरवा केला सावा धावा. हो देवा माझ्या अंतःकरणातील हाव तुम्ही जाणता. वैकुंठ नायका माझी सुटका कशाने होईल. जर तुम्ही माझा सांभाळ केला नसता व मला अंगीकारले नसते तर माझी सुटका कधी झाली नसती. हे आता देव भेटल्यानंतरची कृतकृत्यता आहे या अभंगात पुढच्या. कारण तुम्ही भक्ताची हाव जाणतात ना. आईला कळत मुलाचा हाक मारणं. हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पांडुरंगा न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर. आवाज गेला भाऊ. फोन आलाय भाऊ कोणाच तरी. हा हा होल्डर दाखवतो माहिती. आवाज गेला का? हा येईन थांबा. आवाज येतो.
हा येतो भाऊ, गेला होता. आवाज बंद झालता का? हा बंद झाला होता. कुठं दर्शनाची आस आता न साहेबदा, जीव आला पायापाशी येथे असे कलीवरेसी. काहीची नाठवे ठाई बैसले नठवे, जीव असता पायी तुका ठकावाला ठाई. मग ते तुम अहो देवा, मला तुमच्या दर्शनाची आशा आहे. याविषयी मला तुम्ही निराश केले तर ते सहन होणार नाही. माझा जीव आपल्या पायापाशी आला आहे आणि माझे शरीर येथे जाईल. दुसरी मला काही आठवत नाही, बसल्या जागेवरून उठत नाही. हे जगद्गुरु तुकोबाराय एकदा आजारी पडले होते ना. हा त्यावेळेचा अभंग असू शकतो हा. ते जागेवरून उठत नाही असं म्हणतात. एकदा जगद्गुरु तुकोबाराय वारीच्या टायमाला आजारी पडले होते. त्या गाथ्यामध्ये आहे ना प्रकरण, गाथ्यामध्ये भगवंतानं गरुडाला पाठवलं होतं ना. हा जगद्गुरु तुकोबाराय नाही म्हणले, माझ्या स्वामीचं वाणी मी कसं काय बसू म्हणले त्याच्यावर. हा आणि मग महाराज नाही गेले, त्यावेळेस आजारी पडले होते एकदा. इथं एक वाक्य आलंय त्याच्यामध्ये असं का, मला उठवत नाही बसल्या जागेवरून. पायाला नारू झालता ना त्यांच्या, हा हा तेव्हा चालता येत नव्हतं. हा हा पत्र त्या पंढरीला जाणाऱ्या आपल्या वारकऱ्यापाशी. हा. माझा जीव आपल्या पायापाशी आला आहे, माझे शरीरही येथेच आहे, दुसरे मला काही आठवत नाही आणि बसल्या जागेवरून उठवत नाही. पण माझं सगळं मन, तन, मन, धन तुमच्या चरणावर आहे. माझं लक्ष सगळं तिकडे आहे. जीव 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 महत्वाचा आहे नाही का. हा सगळंच येतं मग. भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरणा मरणाने येले, विश्व तू व्यापक काय मी निराळा, कशासाठी बळा येऊ आता. हे जे सुखदुःखाची भोग आहे ना, सुख भोग प्रपंचातले, हा ते देहामुळे होतात आपल्याला. देह साधात नाही ना. आणि मी तर वेगळा आहे देहापासून. आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी वासुदेव तत्वता. मी तर सुखरूप आहे, मी तर नित्य आहे, मी तर अमर आहे, मी अविनाशी आहे. मग आम्ही दगड कोणता घातला, हा सामान्य दगड नाही. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा कशी वरवर कसं आपल्याला वाटतं पहा. भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरणाने येले, विश्व तू व्यापक काय मी निराळा, कशासाठी बळा येऊ आता. मी याच्यावर ज्ञानाचा दगड घातला म्हणले. हा जो भाव आहे ना, मी देह, त्याच्यामुळे दुःख आहे ना. देह दुःखाला कारण काय आहे. आता हे जे आपलं शरीर आहे ना, त्याला दुःख होतंय, पण मग आपल्याला आतमध्ये का दुःख होतं हा विषय आहे ना. देहाचं स्वरूप तर हेच आहे ना, सगळ्यांना सांगितलं ना. शरीराचं स्वरूपही सांगितलं, शरीर उत्तम चांगले म्हणले, अमंगळ बाधा म्हणले. अरे मग आपण तर आतमध्ये त्याच्यापासून वेगळे आहे ना.
आपल्याला दुःख व्हायचं कारण काय, हा प्रश्न आहे. तर आपण देह तादात्म्य घेतलाय ना. मी देह या भावावर गेल्यामुळे झालंय ते. सुखदुःखाची भोगवते कारण हे देहाद्वारा जीवाला मग आतमध्ये पोळत आहे ना ते चिटकल्यावर. आपण जर त्याला स्पर्श केला, माझं म्हणलं का चटका बसतोय ना, दुसऱ्याचं म्हणल्यावर बसतो का? नाही ना. नाही ना. अहो देवा, मला तुमच्या दर्शनात सुख आणि दुःखाधिक जे काही भोग होत आहेत ते सर्व देहाद्वारा जीवाला होतात, तादात्म्य घेतल्यामुळं. देह इंद्रिया जीवाहून वेगळा जो मी देहापासून वेगळा, इंद्रियापासून वेगळा, त्या सगळ्यापासून मी वेगळा आहे. त्या माझ्या ठिकाणी सुख दुःख तर अजिबातच नाही ना. हे देहाचे धर्म आहे, अंतःकरणाचे, इंद्रियाचे. आत्म्याचा धर्म नाहीये दुःख. तिथं सुख आणि दुःख काहीच नाही ना. मी नित्य सुखरूप आहे अशा यथार्थ. मी ह्याच्यामुळं म्हणलं ज्ञानाचा दगड आम्ही भोगावर टाकून दिला आणि देहाधिकाला येणाऱ्या मरणालाच या ज्ञानाने मारली. मरणमारी विद्या म्हणतात ना. मरणाला मारणं म्हणजे काय? ज्ञानानं यथार्थ स्वरूप समजणं. मरण माझी मरून गेली याचा अर्थ काय? त्याचं खरं स्वरूप कळणं. मृत्यू कोणाला आहे? आत्म्याच्या ठिकाणी मरण नाही म्हणजे मरणाची भीती गेली ना, मग मरण मरूनच गेलं ना. आत्म्याचं स्वरूप कळलं का सच्चित आनंद स्वरूपी अमर आहे. न म्हणा ते यथार्थ ज्ञान झालं संतांच्या कृपेनं. ज्ञानाने मारलं बरं का, ज्ञानरूपी शस्त्रानं. मग यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर मरण मारलंच. मग भगवान परमात्म्याला म्हणतात जगद्गुरु तुकोबरा, देवा जर तुम्ही सर्व विश्वाला व्यापून आहात तर विश्वातील मी एक निराळा कुठे आहे? मग मी काय तुमच्यापासून वेगळा आहे का? नाही ना. ह्यास्तव नसता संबंध मी आपल्याकडे घेऊन कशा करता बळकटीला येऊ, कशाची प्राप्ती करून घेण्याकरता अंगद. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायला या भागातून असं सांगायचंय, सर्वत्र जर तुम्हीच भरले, आतमध्ये हरी बाहेर हरी, पण मी तुमच्यापासून वेगळा कसा? मग सगळ्या विश्वात तुम्ही चराचरात भरले. मग त्याने सांगितलं दुःखाला कारण देहाधिक प्रपंचाची पीडा. हे देह बुद्धी म्हणा, देह भाव म्हणा, देह तादात्म्य म्हणा, ते कारण आहे दुःखाला या अभंगातून त्यांना हे सांगायचंय. हे जे पीडा होतात ना, देहाला आपलं म्हणणं त्याच्यामुळं आहे. पंचकोशाचा पाप पुण्याचा माल तुमच्या घरी आला, येथे मजुरीचा राजमेळ आहे. तुकाराम महाराज, मी काही लाभ हानी जाणत नाही. जो कोणी देहाचा धनी असेल तो ती वाडा रक्षण करील. जगद्गुरु तुकोबाराय साक्षी रूपानं बोलतात.
मी काय याला तुमच्या लाभ हानीला कारण नाही. जो कोणी देहाचा धनी असेल, आता त्यांनी स्पष्ट म्हणलंय ना, देह हे काळाचे आणि धन कुबेराचे साधन म्हणून आपल्याला दिलंय ते देवानं काही दिवसापुरतं. देवी दिला देह भजना गोमाटा. आता ते साक्षी रूपानं म्हणतात, मी काही लाभ हानी जाणत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी लाभही नाही, हानी नाही, काहीच नाही, काहीच नाही. मूळ जे आपलं स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी हा कोणताही धर्म नाही. देवरूपी वाडा म्हणलंय, वाडा. सहज बोलणी हितोपदेश. असेल तो धनी राखोड, ज्याचा असेल तो पाहिजे नाही का. आम्ही काय पाहुण्यासारखं काही दिवसाचा राहतोय, कायमची थोडीच राहणार आहे इथं नाही का. वाड्यात भाड्याच्या घरामध्ये काही आपलं थोडंच आहे का ते. जास्त दिवस राहून होतं ते बरं का तसं. एखाद्या घरात जर लई दिवस राहिलं, तिथंच मुलं बाळ सरपंच बरेच दिवस जर गेले ना, आपल्याला असं वाटतं काही घर आपलंच, आपणच मालक आहे असं त्याच्यात डोक्यात घेऊन जातात. मग तो सोडित नाही ना. मग त्याला जर म्हणलं आता तर खाली करा वाडा, तर म्हणतो नाही, इतके दिवस राहिलो आता आमचाच आहे तो. तसं झालं. बाकी काही नाही का. आता भाड्याला देताना काही कायमचा थोडाच दिला होता. नाही ना, कायमचा नव्हता दिला. तसंच आहे, बाकी काही फरक नाही. हा वाडाच आहे आपलं शरीर पंचमहाभूताचा. याच एक विशेष आहे, शरीर उत्तम चांगले. शरीर हे साधले परब्रह्म आहे ना. या शरीराला कमवून एवढं महत्व आहे. याचं स्वरूप पाहिलं तर रवरव दुर्गंधी. बाबा म्हणायचे, घर सारवायला शेण कोणाचं, गाईचं का नानाचं. किती असला म्हणले, पण याचं काही शेण चालत नाही सारवायला नाही का. पण हाच लायक म्हणले. भगवंत प्राप्तीला हाच शरीर योग्य आहे ना. काही काही शरीर याच्यापेक्षा भारी आहे, पण ईश्वर प्राप्ती नाही ना होत. ईश्वर प्राप्तीचा अधिकारी नाही ना. म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे वसले. या शरीरानं जर ठरवलं तर शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्म स्वरूपाचा प्राप्त करून घेता येते या शरीराना. उपाय बी सांगितला ना, तुझं व्हावा हे देव. काय पायऱ्या सांगितले त्या अभंगामध्ये भारी. मस्तक ठेंगणा श्री संतांच्या चरणा. हे पथ्य सांगितली ती पथ्य. म्हणून हे जे भोग आहे, सुखदिक भोग आपण आयुष्यभर भोगतोय ना. सुख दुःख आयुष्यभर भोगतो का नाही आपण. त्याला कारण आहे देह तादात्म्य, देह संबंध, अज्ञान. देहाचे आपलं स्वरूप आहे. जन्माला आलो, नाव ठेवलं का त्या नावाची तादात्म्य धरतो. हे सगळं मी 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 म्हणता म्हणता देहच मी. मग चटके बसतील नाही तर राहतील का. आता शरीर आहे, त्याला सुख दुःख होणार आहे, त्याला आजार येणार आहे. जी सुख दुःखाची जी भोगे ते जीवाला सुद्धा होतात ना आतमध्ये. ते टाकल्यामुळं, माझं म्हणल्यामुळं. वाडा पेटला म्हणले, बाबा रडायला नाही लागला का. सका पाटलाचा वाडा पेटला म्हणले बाबा रडायला लागला ना. हे सका पाटलाचे नाही म्हणले, ते खालच्या गावातले सका पाटील. मग झाला रडायचं बंद. तादात्म्य.
माझं पण महाराज म्हणले मी या शरीरापासून वेगळं आहे, म्हणजे विवेक आहे, नाही का. ही जी इंद्रिय आहे ना, ही जी इंद्रिय आहे सूक्ष्म देहाचे असतील, अंतःकरण असन, मन बुद्धी चित्त अहंकार, या शरीराचे ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील, मन असन, हे सुद्धा मी नाही म्हणले. देह इंद्रिया जीवाहून मी वेगळा, मी शिवस्वरूपी, मी नित्य आहे. आपलं जे स्वरूप आहे ते नित्य आहे. नित्य म्हणजे कायम राहतं. शरीर कायमचं आहे का? नाही. शरीर काय सांगावं आता. शरीर क्षणभंगुरच सांगितलं शास्त्रानं. शरीराची गॅरंटी नाही, कोणाच्याच नाही, कोणाच्याच नाही. मूळ तर वाला चिखलच आहे, नाही का. पण आपलं जे स्वरूप आहे ते नित्य सुखरूप आहे. अशा यथार्थ ज्ञानाचा दगड आम्ही भोगावर टाकून दिला. संत काय करतात आपल्याला सुद्धा हेच ज्ञान देतात, म्हणजे दगडच देतात आपल्या हातामध्ये, आपण तो टाकून द्यायचा. किती अभंग सुरुवातीला असं वाटलं, पण अर्थ नंतर कळाला. भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरण आणि येली. मग आता काय मरणाचा विषय संपला ना, कारण तू विश्वव्यापक. आणि मी काय तुझ्या निराळा आहे का म्हणले? मी निराळा नाही ना तुझ्यापासून. तुझं माझं नाही भे सहज केला विनोद. अरे माझं आणि तुझं एक स्वरूपी भगवंता, तुझाच अंश आहे ना मी. म्हणून ज्ञानाचा दगड आम्ही भोगावर टाकून दिला. आणि देहाधिकाला येणाऱ्या मरणा, मग कळालं महाराज म्हणले मरण ही देहाधिकाला आहे. देह जातो देह येतो, उपजे ते नाशे, नाही का. जीर्ण वस्त्र सांडीजे नतन विडीजे. म्हणजे आता कळालं, या ज्ञानानंच कळत आहे ना. एवढे मंडळी बोलतात, सगळी मंडळी का देह जातोय देह येतो, स्वरूपाला मृत्यू नाही, अमर आहे. हे कशामुळे बोलतात? यांना दगड मिळाला म्हणून बोलतात ना. ज्ञानरूपी दगड मिळाला ना. म्हणजे किती शक्ती आहे त्या ज्ञानामध्ये. ज्ञानामध्ये किती शक्ती मोठी. देहाधिकाला येणाऱ्या मरणाला याच यथार्थ ज्ञानाने मारले. म्हणून तुम्ही व्यापक आहात, मी तुम्हाला सोडून नाही. कारण कोठे जीव निराळा, मी काही तुमच्यापासून वेगळा नाही. म्हणून मी आता तुम्हाला जिकडं अंतर पाहिजे तुम्ही तिकडे व्यापलेलं तेवढं माझं स्वरूप आहे. हे ब्रह्मज्ञानाचं फल आहे, व्यापक भगवंत स्वरूपाची एकरूप होणं. असं मालक म्हणला ना, चिदानंद रूपम शिवोहम 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 शिवोहम. तसं पाहिलं तर हे जे शंकराचार्यांचं आहे ना, हे ज्या वेळेस ते गुरुकडे गेले ना त्यांच्या गोविंद पादाचार्य, त्यांनी विचारलं त्यांना तू कोणी. त्यावेळेस त्यांच्या मुखातून बाहेर निघेल ते चरित्र ऐकल्यावर कळालं ते. मला वाटतं गोविंद पादाचार्यच ना. ते ज्यावेळेस संन्यास घेण्याकरता गेले ना, ते गुहेत बसले होते. तर ते नाही तपस्वी महात्मे होते, यांना घ्यायचा संन्यासी गेले तिथं. त्याने विचारलं तू कोण आहे बाळा. मग त्यावेळेस ती अष्टक बाहेर येईल त्यांच्यावाल्या. मनोबुद्धी चित्त अहंकार.
हे नाही म्हणले मी कोणी. म्हणजे यांना दीक्षा मिळायच्या अगोदरच तर एवढी तयारी म्हणजे ती साधी असतील का? हो. म्हणजे असं आहे ते. भोगावरी आम्ही घातला पाषाण मरणा मरणा नेले विश्व तू व्यापक काय मी निराळा कशासाठी बाळा येऊ आता काय सारून या काढावी बाहेरी आणून भितरी काय ठेवू केला तरी उरे वादाची कोरडा बळी घ्यावी पिढा स्वप्नीची हे अवघेची बाण आले तुम्हा घरा मजुरी मजुरा रोज कीर्ती तुका म्हणे काही नेणे लाभ आणि असेल तो धनी राखो वाडा. तुमचा वाडा तुम्ही आपलं पहा काय असतं ते त्या पद्धतीनं झाला टाइम आता. पुंडलिकावर धारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु